नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आय एस अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण बघा, हवामान हवा हा चॅप्टर शिकत होतो आणि हवामान चॅप्टर बघता-बघता आपले महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल आपण बघत होतो आणि आपले किती लेक्चर झाले एकूण? एकूण आपले 3 लेक्चर झालेले आहे. म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं किंवा 2 लेक्चर झाले असतील किंवा हा पाठ चौथा चालू आहे आपला महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल. मित्रांनो, प्रॉपर लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह टाइप जशा पद्धतीने मी सांगेल तशा पद्धतीने आठवण ठेवायचं आहे. हे चॅप्टर अजून आपला भारताचं हवामान सुद्धा बाकी, जगाचं हवामान सुद्धा बाकी आहे. एकूण हे हवामानावरच आपले 12, 13, 14, 15 पर्यंत लेक्चर होतील प्रश्न पकडून. परंतु तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज राहणार नाही. हं. चला आता आपण पुढे बघू बरं का. आपण काय बघणार आहोत? हिवाळा बघणार आहोत. हिवाळा हा ऋतू बघणार आहे. आपला पावसाळा झाला होता आणि उन्हाळा झाला होता. माझी तुमच्याशी आता ओळख झाली असेल. राकेश घुगे नाव आहे माझं. सेट झालेलं आहे. अजून राज्यसेवेच्या बऱ्याच मेन्स दिलेल्या आहे. यू-पी-एस-सीचा अभ्यास केलेला आहे. बघा, आता आपण हिवाळा ऋतू बघत आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, की हिवाळ्यातील हवामानाची स्थिती कशी असते? बघा, ईशान्य मान्सून काळातील हवामानाची स्थिती अ, जून संपतो, जुलै संपतो, ऑगस्ट संपतो, सप्टेंबर संपतो. सप्टेंबर म्हणजे पावसाळा आपला संपून जातो इथे. पावसाळा आपण बघितलेला आहे. सप्टेंबर संपल्यानंतर लगेच उन्हाळा लागतो का? नाही. इथे पाऊस पण पडत नसतं जास्त, ऊन पण तापत नसतं. इथे संक्रमण महिना लागतो. संक्रमण महिना आणि हा संक्रमण महिना कोणता असतो? ऑक्टोबर महिना संक्रमणचा महिना असतो. लक्षात ठेवायचं आहे. कुठला आहे? ऑक्टोबर. आणि इथे ऑक्टोबर महिन्यामध्ये हीट पडते. तुम्हाला या महिन्याला काय म्हणतात? संक्रमणाचा महिना असे म्हणतात. नंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांमध्ये काय असतो? अ, हिवाळा असतो. नंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यांमध्ये काय असतो? या उन्हाळा असतो. आपण बघा, संक्रमणाचा महिना बघू. नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा काळ सप्टेंबर संपतो आणि नोव्हेंबरच्या खऱ्या अर्थाने हिवाळा सुरुवात होतो. ऑक्टोबर हा महिना पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यानचा महिना आहे. म्हणून ह्या महिन्याला संक्रमणाचा महिना असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, ऑक्टोबर हीट पडते त्याला संक्रमणाचा महिना असे म्हणतात. आता कशा पद्धतीने होते ते आपण डिटेलमध्ये बघू. ऑक्टोबर हीट कशा पद्धतीने पडते, कारण तुम्हाला पेपरमध्ये लिहिता यायला पाहिजे यावर. बघा, जमीन हळू वाढत चाललेली असते. कारण पावसाळा संपलेला असतो, जमीन वाढत चाललेली असते. प्रखर सूर्यप्रकाश असतो. हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने बघा, जसा उकडा अनुभवायला मिळतो. कारण जमिनी वाळू लागते, ऊन तापू लागतं आणि गरम व्हायला सुरुवात होते, म्हणजे उकडा अनुभवायला लागतो. अशा प्रकारच्या हवेला आपण काय म्हणतो? ऑक्टोबर हीट असे म्हणतो. ऑक्टोबर हीट. तेव्हा पाऊस पण नसतं, ऊन पण नसतं, परंतु उकडा जाणवतो. म्हणून त्याला काय म्हणतात? ऑक्टोबर हीट म्हणतात. महाराष्ट्रामधून कधी बघितलं तर नैऋत्य मान्सून वाऱ्यांचे निर्गमन कधी होते? सप्टेंबरच्या मध्यापासून सुरू होते आणि हळू ईशान्य मान्सून वारे वाहू लागतात. ऑक्टोबरमध्ये काही वारे येऊन पाऊस पडण्याची शक्यता असते. ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढलेले असते. कोकण किनारपट्टीवर दिवसाचे तापमान 29 ते 30 इतके असते. तर दख्खनच्या पठारावर याच महिन्यामध्ये तापमान कसे असते? कमी प्रकारे असते. लक्षात राहू द्यायचं आहे. कोकण किनारपट्टीवर किती असते? 29 ते 30. हे इथे लक्षात ठेवा. काय चालू आहे? आपला ऑक्टोबर हीट चालू आहे. पावसाळा संपल्यानंतर हिवाळा चालू होण्याच्या पहिलचा जो कालखंड आहे किंवा जो महिना आहे, तो संक्रमणाचा महिना आहे. म्हणून त्याला ऑक्टोबर हीट असे म्हणतात. ऑक्टोबर हीटचं मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने आहे ते. तर आता हिवाळ्यामधील सर्वसाधारणपणे हवामान कशा पद्धतीने असतं? मी तुम्हाला मागच्या लेक्चरला असं सांगितलं होतं, हे आपली पृथ्वी आहे, हे आपलं विषुववृत्त आहे आणि विषुववृत्त इथे 23.5 कर्कवृत्त आहे, 23.5 मकर वृत्त आहे. हे आपण बघितलं होतं. महिने मानून घेतले होते मार्च, एप्रिल, मे आणि जून. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आता सप्टेंबर संपलेला असतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर
म्हणजे सूर्यकिरण लंबरूप पडायला कुठल्या गोलार्धामध्ये सुरुवात झालेली असते? दक्षिण गोलार्धामध्ये सुरुवात झालेली असते. या गोलार्धामध्ये मग इथे सूर्यकिरण लंब पडताय आणि वरच्या गोलार्धामध्ये कसे पडतील? तिरके पडतील. जसजसे सूर्यकिरणे डिसेंबरमध्ये मकर वृत्तावर लंबरूप पडतील त्यावेळेस कर्क वृत्तावर कडक हिवाळा अनुभवायला मिळेल. इथे कडक उन्हाळा अनुभवायला मिळतो मकर वृत्तावर डिसेंबरमध्ये. तर आपल्याकडे डिसेंबरमध्ये काय असतो? हिवाळा असतो. लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने उत्तर गोलार्धात सूर्यकिरण तिरपे पडू लागतात. कुठल्या डिसेंबरहून नंतर? 22-23 डिसेंबर नंतर दक्षिण गोलार्धात सूर्यकिरण लंब पडू लागतात. लंब पडण्यास प्रारंभ होतो. उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे तिरपी पडू लागतात. त्यामुळे उत्तर गोलार्धात हा जो भाग आहे या भागामध्ये हिवाळा असतो आणि ह्याच वेळेला या भागामध्ये काय असतो? उन्हाळा असतो. म्हणून हिवाळा आयनदिन कधी विचारला तर लक्षात ठेवायचं आहे किती आहे? 21 डिसेंबर. आणि उन्हाळा आयनदिन कधी विचारला मकर वृत्तामधला तर लक्षात ठेवायचा आहे तोच. हे लक्षात तुमच्या आलं पाहिजे. दिनमान आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी दिवसाचा दक्षिण गोलार्धामध्ये दिनमानाचा कालावधी कसा होत जाणार आहे? वाढत जाणार आहे दक्षिण गोलार्धामध्ये. तर उत्तर गोलार्धामध्ये दिनमानाचा कालावधी कसा होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. येतंय का लक्षामध्ये? दक्षिण गोलार्धामध्ये वाढेल, उत्तर गोलार्धामध्ये कमी होईल. अशा पद्धतीने दिनमानाचा कालावधी होईल आणि हा कालावधी झाला बघा, हा कालावधी वाढत गेला तर काय होईल? इथे दिवस हा लहान होईल, रात्र ही मोठी होईल आणि खालच्या ठिकाणी काय होईल? दिवस हा मोठा होईल, रात्र ही लहान होईल. लक्षात ठेवायचं आहे. तुमच्या लक्षात येतंय का? लक्षात यायला पाहिजे. दिनमानाचा का कमी होत जाऊन रात्रमानाचा काल वाढत जातो? त्यामुळे महाराष्ट्रात ऋतुमानामध्ये काय होतो? बदल होत जातो. नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत हिवाळा ऋतू पाहायला मिळतो. या काळात सर्वसाधारणपणे थंड व कोरडी हवा असते. कुठल्या महिन्यामध्ये? नोव्हेंबर डिसेंबरमध्ये. हेच कारण आहे. या ठिकाणी सूर्यकिरणे लंबरूप पडत असतात. या ठिकाणी सूर्यकिरणे कसे पडत असतात? तिरपे पडत असतात. आकाश निरभ्र असते. वाऱ्याचा मंद झुळूक वाहत असते. एकंदरीत हवा सुखदायक आणि आल्हाददायक असते. महाराष्ट्रातील हाच कालखंड सर्वात कमी तापमानाचा असतो. ह्याच कारणामुळे कारण महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार कधी बघितला तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? 8.4 महाराष्ट्राचा 15.4 उत्तर अक्षवृत्त ते 22.6 उत्तर अक्षवृत्त. तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? 8.4 उत्तर अक्षवृत्त. उत्तर गोलार्धात आहे तर 37.6 उत्तर अक्षवृत्त. म्हणजे या गोलार्धामध्ये उत्तर गोलार्धामध्ये सूर्यकिरण लंब तिरपे पडत असतात. त्यामुळे तिथे हिवाळा असतो. लक्षात ठेवायचं आहे. पुढे हिवाळ्यातील तापमान कशा पद्धतीने तापमान असते आता आपण एक एक बघू. दैनिक कमाल तापमान महाराष्ट्रात हिवाळ्यात प्रामुख्याने महाद्वीपीय उष्णकटिबंधीय वायुराशी पसरलेल्या असतात. कोकण किनारपट्टीवर दैनिक कमाल तापमान किती असते? 30 अंश इतके असते. लक्षात ठेवायचं आहे. तर खंडांतर्गत भागामध्ये 28 ते 30 तापमान आढळते. कोकणातील मुंबई रत्नागिरी येथे दैनिक कमाल तापमान सुमारे 31च्या आसपास असते. तर दख्खनच्या पठारावरील हिवाळ्यात काही ठिकाणी सर्वात जास्त तापमानाची नोंद झालेली दिसते. 38 ते 39 दैनिक कमाल तापमान इतकं आढळते महाराष्ट्रामध्ये. काय सांगितलं मी तुम्हाला? उष्णकटिबंधीय प्रामुख्याने वायुराशी पसरलेले असतात. कोकण किनारपट्टीवर दैनिक तापमान 30 पर्यंत गेले असते. खंडांतर्गत भागामध्ये 28 ते 30 गेले असते. कोकण रत्नागिरीमध्ये इतकं गेले असतं. दैनिक कमाल तापमान म्हणतो मी जास्तीत जास्त तापमान हेच उन्हाळ्यात कधी असतं तर हेच तापमान इथे कोकणामध्ये 38 ते 40 पर्यंत गेलेलं आहे आणि खंडांतर्गत भागात कधी बघितलं तर 42, 46, 47, 48 पर्यंत वाढलेलं असतं. म्हणजे उन्हाळ्याच्या मानानं इथे तापमान कसं असतं? कमी असतं. कारण का? सूर्यकिरण कसे पडत असतात? इकडे लंबरूप पडत असतात. लक्षात ठेवायचं आहे. पुढे दैनिक किमान तापमान दक्षिण कोकणात डिसेंबरमध्ये दैनिक किमान तापमान किती असते?
21 ते 22 अंश सेल्सिअस असते, तर उत्तर कोकणात हेच तापमान किती कमी झालं असतं बघा. किमान तापमान. हे बघा एक कमाल तापमान बघितलं हिवाळ्यातील. तर किमान तापमान कमीत कमी इतकं झालं असतं डिसेंबरमध्ये 21 ते 22 आणि तर उत्तर कोकणामध्ये 17 ते 20. तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दैनिक किमान तापमान 16 ते 13 अंश सेल्सिअस आढळते. ऐन हिवाळ्यात रात्रीचे तापमान बरेच कमी आढळते. म्हणजे रात्रीचं तापमान कोकण किनारपट्टीपेक्षा खंडाचा जो भाग आहे, पठाराचा जो भाग आहे, त्या भागावर इथे कमी आढळते, या भागावर जास्त आढळते. लक्षात ठेवायचं आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं, पठार भागामध्ये उन्हाळे हे तीव्र असतात आणि हिवाळे सुद्धा तीव्र असतात. आणि या भागामध्ये, कोकणाच्या भागामध्ये उन्हाळे हे सौम्य असतात आणि हिवाळे सुद्धा सौम्य असतात. दख्खनच्या उत्तर भागात कमी तापमान आढळते, तर अगदी क्वचित प्रसंगी 10 ते 11 सेल्सिअस तापमान आढळते. तर एखाद्या वेळी गोठणबिंदूपर्यंतही तापमान खाली उतरलेले असते. काही ठिकाणी तापमान कसं असतं आपण पुढे बघणारच आहे. म्हणजे काही ठिकाणी 6 अंश सेल्सिअस, 7, 8, 9, 10 इतकं खाली गेलेलं असतं. महाराष्ट्रातलं तापमान इतकं कमी झालेलं असतं. दैनिक तापमान कक्षा. मी तुम्हाला तापमान कक्षा सांगितली होती. आपण ते उन्हाळ्यातली बघितली होती. आता हिवाळा आपण बघत आहोत. दैनिक तापमान कक्षा. कमाल आणि किमान तापमान यातील फरक काला काय म्हणतात? दैनिक तापमान कक्षा असे म्हणतात. आता हिवाळ्यात दैनिक तापमान कक्षेमध्ये फरक पाहायला मिळतो. सुमारे बघा काय सर्वसाधारणपणे कोकण किनारपट्टीवर दैनिक तापमान कक्षा किती असते? 10 अंश सेल्सिअस, तर पठारावर 15 ते 20 अंश सेल्सिअस इतकी असते. याच पठारावर विदर्भामध्ये हिवाळ्यामध्ये रात्रीचं तापमान 4 अंश ते 5 अंश सेल्सिअस पर्यंत कमी होत असते. तर सर्वात जास्त तापमान कक्षा सोलापूर असो, अमरावती असो, नागपूर या भागामध्ये तापमान कक्षा आढळते. 25 ते 27 इतकी आहे. तर पुण्यात तापमान कक्षा सर्वात जास्त म्हणजे किती? 31 अंश सेल्सिअस इतकी आढळून येते. कारण दिवसाचं तापमान जास्त असलं तरीही रात्रीचं तापमान खूप कमी झालं असतं, म्हणून इतकी तापमान कक्षा आढळते. कोकणात मात्र दैनिक तापमान कक्षा 21 ते 22 अंश सेल्सिअस इतकी आढळते. मित्रांनो, इथे लक्षात ठेवायचं आहे की खंडांतर्गत भागामध्ये हे तापमान कक्षा जास्त आहे, कारण दिवसाचं तापमान हे जास्त असतं, रात्रीचं तापमान हे अत्यंत कमी असतं. आणि कोकणाच्या भागामध्ये ही तापमान कक्षा कशी आहे? कमी आहे. कारण दिवसाचं तापमान पण कमी असतं, रात्रीचं तापमान पण कमी असतं. दोघांमध्ये फरक जास्त येत नाही. आणि तापमान कक्षा म्हणजे काय सांगितलं? कमाल आणि किमान तापमान यातील फरकाला काय म्हणतात? तापमान कक्षा असे म्हणतात. पुढे सरासरी मासिक तापमान बघू आता आपण कशा पद्धतीचं आहे. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार कधी केला, असे आढळते की बऱ्याच ठिकाणी समताप रेषा जी आहे, समताप रेषा पश्चिम पूर्व दिशेने असून एकमेकाला समांतर असतात. म्हणजे अशी समताप रेषा असते पश्चिमेकडून पूर्वेकडे, परंतु ही समताप रेषा एकमेकाला समांतर असतात. बघा समताप रेषा काय सांगितलं होतं मी तुम्हाला? समान तापमानाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात? समताप रेषा असे म्हणतात. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या मध्यातून 22.5 अंश सेल्सिअस, तर उत्तर महाराष्ट्रातून 20 अंश सेल्सिअस समताप रेषा आढळते. दक्षिण कोकणातून वायव्य आग्नेय दिशेने 25 अंश सेल्सिअस समताप रेषा जाते. हे लक्षात ठेवायचं आहे. बघा हिवाळ्यातील सरासरी किमान तापमान कधी आढळते? डिसेंबरमध्ये. आता किमान तापमान कसं आहे? हिवाळ्यातील सरासरी तापमान कसं असते? हिवाळ्यात संपूर्णपणे खानदेश असो, पश्चिम महाराष्ट्र असो, नाशिक जिल्ह्याचा बराचसा भाग असो, अहमदनगर जिल्हा असो, पुणे जिल्ह्यातील जुन्नर, घोडेगाव, राजगुरुनगर, शिरूर, पुणेमधले हवेली तालुका, तर तालुक्यांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरमधील पश्चिम भाग, याचप्रमाणे विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागातील धारणे, चिखलदरा, वरुड, तर नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात, याशिवाय चंद्रपूर, गडचिरोलीच्या मध्य भागात डिसेंबर महिन्याचे सरासरी तापमान 10 ते 12.5 अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळतं. बघा किती तापमान कमी गेलेलं असतं या सर्वच्या सर्व भागात. म्हणजे इथे सर्वचे सर्व भाग मी कुठे दिलेले आहे? पठारावरचे दिलेले आहे.
आणि कर्कवृत्ताच्या आजूबाजूचेच भाग आहे. लक्षात ठेवायचे आहे, या भागामध्ये तापमान किती असते. पर्जन्य, आता पर्जन्य जास्त पर्जन्य पडेल का हिवाळ्यामध्ये? नाही, पर्जन्याचं प्रमाण सुद्धा कमी असते. हिवाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हवा अतिशय स्वच्छ असते, त्यामुळे पावसाचे प्रमाणही बरेचसे कमी असते. पुढे कोकणात या पठाराच्या पश्चिम भागात हवा जवळ-जवळ कोरडी असून पाऊस पडला तर किती 2 ते 3 सेंटीमीटरपेक्षा जास्त पडत नाही. या भागामध्ये इतकाच पाऊस पडतो. हिवाळ्यामध्ये 2 ते 3, कोकणात आणि पठाराच्या पश्चिम भागात. लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राच्या पूर्व भागात म्हणजे विदर्भामध्ये बंगालच्या उपसागरावरून वाहणारे चक्रीय वादळांमुळे वारे त्या भागात गेल्यास काही प्रमाणात पाऊस पडतो. त्याचा फायदा देखील हिवाळ्यात रब्बी पिकांना होतो. बघा, हिवाळ्यात जे पिकं घेतली जातात त्यांना रब्बी पिके म्हणतात. विदर्भातील एकूण पावसापैकी 5 ते 7% पाऊस हा हिवाळ्यामध्ये पडत असतो. जेवढा पाऊस विदर्भामध्ये पडतो त्याच्यापैकी 5 ते 6% पर्जन्य, हिवाळ्यावर पर्जन्याची परिस्थितीमध्ये तुम्हाला इथे लिहिता आलं पाहिजे. खूप डिटेलमध्ये घेतलेलं आहे मी. बघा, हिवाळ्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात किती 5 ते 2.5 ते 5 सेंटीमीटरच्या दरम्यान पर्जन्य पडतो. या ठिकाणी पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये, अमरावती यवतमाळ जिल्ह्यामध्ये. संपूर्ण मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्रातला पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम हे जिल्हे असो किंवा खानदेश मधला जळगाव जिल्हा असो, पूर्व भागामध्ये हिवाळ्यामध्ये इतका पाऊस पडतो 1 ते 2.5 सेंटीमीटरच्या दरम्यान. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का, हिवाळ्यामध्ये या भागामध्ये आपला हा महाराष्ट्र आहे, तर या भागामध्ये जास्त पाऊस पडतो. जसं जसं आपण इकडे येतो तसा पाऊस कसा झाला आहे, कमी झालेला आहे. तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यात 1 पेक्षाही कमी पडतो. जसे जसे आपण इकडे आले तसं पावसाचं प्रमाण अत्यंत कमी होऊन गेलेलं आहे. अशी एक वाक्यही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. आता सर तुम्ही इतकं का लिहून दाखवलं? हे यामुळे दिलेलं आहे की तुम्हाला जास्त माहिती तुमच्या लक्षात कधी राहिली तर थोडंफार तरी तुम्हाला यात इथली अशी कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. म्हणून हे तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. किती पाऊस पडतो या भागामध्ये? इतका पाऊस पडत आहे. म्हणजे या विदर्भ भागामध्ये जास्त पाऊस पडत आहे. जसं जसं पश्चिमेकडे जात आहे तसं पावसाचं प्रमाण कसं होत आहे, कमी कमी होत जातं हिवाळ्यामध्ये. आणि अक्षरशः कोकणामध्ये 1 सेंटीमीटरपेक्षाही कमी पाऊस कोकण भागामध्ये पडतो. अशा पद्धतीने हिवाळ्यातली पर्जन्याची परिस्थिती आहे. हिवाळ्यातील हवेचे इतर आविष्कार बघू आता आपण. बघा काय काय इतर आविष्कार. दऱ्यांच्या खोऱ्यात अनेक ठिकाणी तापमानाची विपरीतता पाहायला मिळते. बरोबर, पहाटेच्या वेळी दव पडतात, धुके पडलेले असते, तर अर्थात सकाळी ऊन पडल्यानंतर ते हळूहळू नाहीसे सुद्धा होते आणि भारताच्या वायव्य भागात पश्चिम वारे वाहतात. ते थंड ध्रुवीय वायुराशी असल्याने प्रदेशाचे तापमान कसे होते, झपाट्याने कमी होऊन जाते. तुम्ही दिल्लीला कधी गेले असाल तर अक्षरशः तिथे इतके दव-धुके पडलेले असतात. 8, 9, 10 वाजेपर्यंत माणसं सुद्धा रस्त्यावर दिसत नाही. म्हणजे 10 फुटावरचा माणूस, 5 फुटावरचा माणूस सुद्धा दिसत नाही. इतकी थंडी वाढलेली असते वरती. बघा, तापमान गोठण बिंदूपर्यंत खाली असते. अशा विशिष्ट हवेला काय म्हणतात? थंडीची लाट असे म्हणतात. या थंडीचा लाटेचा तडाखा उत्तर महाराष्ट्र असो, विदर्भाला असो, फार मोठ्या प्रमाणावर बसतो. तुम्ही बाकी कधी महाराष्ट्रातले कधी खानदेशकडचे मुलं कधी असेल किंवा विदर्भातले किंवा जे आपल्या उत्तर महाराष्ट्रातले मुलं असेल, उत्तर महाराष्ट्र म्हणजे इथे जळगाव, धुळे, नंदुरबार, इथलं बुलढाणा म्हणजे कर्कवृत्ताला जवळ जे शहर आहे अमरावती आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, बाजूचे हे शहर आहे. इथले मुलं कधी असतील तर त्यांना विचारून घ्या रात्री किती प्रमाणात थंडी पडते म्हणून. खूपच थंडी असते त्या भागामध्ये. आणि ऊन पण जबरदस्त असतं. कारण सूर्यकिरणं इतके लंबरूप पडलेले असतात त्यामुळे तिरपे पडलेले असतात त्यामुळे थंडी असते. आणि जूनमध्ये सूर्यकिरणं लंबरूप पडतात त्यामुळे काय असतं, ऊन असतं. मार्च, एप्रिल, मे, जून या कालखंडामध्ये ऊन पण तितकीच असते आणि थंडी तितकीच असते. म्हणून
म्हणजे ऊन मोठ्या प्रमाणावर आणि थंडी मोठ्या प्रमाणावर. म्हणून तिथलं हवामान कसं आहे, विषम प्रकारचं आहे. उत्तर भारतात थंडीच्या लाटेमुळे काही लोक मृत्युमुखी पडलेले आहे, असं आपण माहिती वाचतो. बघा, महाराष्ट्रात सहसा असे पाहायला मिळत नाही. थंडीमुळे मृत्युमुखी पडले म्हणून पिकांवर थंडीच्या लाटेचा विपरीत परिणाम होतो. सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात धुके पसरलेले असतात. तुम्हाला माहिती आहे थंडीची लाट आल्यावर काय-काय होतं तर? बघा, नैऋत्य मान्सून वेधशाळेनुसार कसा पडतोय तर ते बघू आपण. सर्व डिटेलमध्ये तक्ता बघू, लक्ष द्यायचं आहे. बघा, जुनी नोंद आहे, वेधशाळा केंद्र आहे. आंबोली कुठे आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. पाऊस किती पडलेला आहे वेधशाळेनुसार? 707 आहे आणि 97 दिवस आहे. महाबळेश्वरमध्ये 561 आहे. सातारामध्ये आहे 102 दिवस पाऊस पडलेला आहे. गगनबावडामध्ये 104 दिवस सर्वात जास्त पाऊस गगनबावडा इथे पडतो. मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं. आणि सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? महाराष्ट्रातील आंबोली इथे पडतो. माथेरान आहे, रायगड आहे. रायगडमध्ये आहे माथेरान, भिरा आहे, खंडाळा आहे असे आणि लोणावळा आहे. असे ठिकाणं आहे आणि असं पर्जन्याचे प्रमाण दिलेले आहे आणि असे पावसाचे दिवस दिलेले आहे. डिस्क्रिप्टिव्हमध्ये मी तुम्हाला जे पहिल्यांदा नोंद सांगितली, महाराष्ट्रातल्या आर्थिक पाण्याची तितकीच लक्षात ठेवायची आहे. बाकी हे नाही लक्षात ठेवलं तरीही चालतं. मित्रांनो, प्रत्येकाला समजत आहे का? समजलं पाहिजे. बरोबर. सर्वात कमी पाऊस कुठे होते बघा. पुसेसावळी असं गाव आहे, असं ठिकाण आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तिथे फक्त 27 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. बघा, 25 दिवस पाऊस पडतो. वर्षातून फक्त 25 दिवस म्हणजे 4 महिने पावसाचे महिने असतात. त्यापैकी 25 दिवस. म्हसवड हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी फक्त 19 सर्वात कमी दिवस कुठे पाऊस पडतो? तर म्हसवडला पाऊस पडतो. लक्षात ठेवायचं आहे. आणि सोमठाणे या ठिकाणी फक्त 24 दिवस पाऊस पडतो आणि या ठिकाणी किती पडतो आहे? 31 सेंटीमीटर पाऊस पडत आहे. बघा, पुसेसावळी या ठिकाणी पर्जन्य सर्वात कमी पडतो. तर सर्वात कमी दिवस कुठे पडतो? म्हसवड या ठिकाणी पडतो. इथे लक्षात ठेवा. येतंय का? जेजुरी, पुण्यामधलं जेजुरी हे ठिकाण आहे. इथे 33 सेंटीमीटर पाऊस पडतो आणि 22 दिवस पाऊस पडतो. बघा, कोळेगाव माळ हे ठिकाण आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. 33 सेंटीमीटर पाऊस आहे, 24 दिवस. फलटण हे ठिकाण आहे, सातारामध्ये. 33 सेंटीमीटर 22 दिवस पाऊस पडतो आणि दोन ठिकाणे पुण्यामधलं 34 सेंटीमीटर पाऊस आणि 22 दिवस पाऊस पडतो. म्हणजे ह्या आपण काय-काय बघितलं? पुसेसावळी, सोजे हे बाई ही जे ठिकाणं आहे, या ठिकाणांमध्ये सर्वात कमी पाऊस पडतो. येतंय का लक्षामध्ये? तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आता वार्षिक पर्जन्य बघू. आता आपण नोंद बघू बरं का. सर्वात जास्त आंबोली या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सर्वात जास्त पाऊस पडतो. 745 सेंटीमीटर पाऊस पडतो. 125 दिवस पाऊस पडतो आहे. लक्षात ठेवायचं आहे. महाबळेश्वरमध्ये 589 पाऊस पडतो. 119 दिवस पाऊस पडतो. गगनबावडा ह्या ठिकाणी बघा, इथे कोल्हापूर या ठिकाणी आहे गगनबावडा 586 आणि 122 दिवस पाऊस पडतो. तर माथेरान या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये 128 सेंटीमीटर पाऊस पडतो. 107 दिवस. भिरा, रायगड 500 सेंटीमीटर 108 दिवस. खंडाळा, पुणे 461 सेंटीमीटर 104 दिवस आणि लोणावळा, पुणेमध्ये 450 सेंटीमीटर आणि 102 दिवस पाऊस पडतो आहे. हे सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आहे. परत सर्वात कमी पावसाचे नोंद अशा ठिकाणी झालेले आहे. कशी बघा, पुसेसावळी हे ठिकाण आहे. यामध्ये 38 सेंटीमीटर पाऊस पडलेला आहे. 35 दिवस पाऊस पडलेला आहे. सोमठाणे हे ठिकाण आहे. 43° पाऊस पडलेला आहे. 30 दिवस पाऊस पडलेला आहे. नाशिकमधला आहे. कोळेगाव माळ हे आहे तर नाशिकमध्ये 43 सेंटीमीटर 30 दिवस. संगमनेर हे ठिकाण आहे अहमदनगरमध्ये 46 दिवस. जेजुरी हे ठिकाण आहे पुणे इथलं 47 दिवस. 30 फलटण हे ठिकाण आहे सातारा आणि कोपरगाव हे ठिकाण आहे अहमदनगर 49 दिवस पाऊस पडतो. अशा पद्धतीने पाऊस पडत आहे. हे सर्वात कमी पावसाचे नोंद झालेले ठिकाणे आणि ते सर्वात जास्त पावसाची नोंद झालेली ठिकाणे. आता पर्जन्याचे प्रादेशिक प्रमाण कशा पद्धतीने ते बघू. बघा, कोकणमध्ये वार्षिक पर्जन्य किती पडतो? सरासरी 287. सर्वात जास्त पाऊस कोकणमध्ये पडतो. 2 नंबर जास्त पाऊस विदर्भामध्ये पडतो. 3 नंबर मध्य महाराष्ट्रामध्ये पडतो
नंतर मराठवाड्यामध्ये फक्त 77 पडतो. जून ते सप्टेंबर या कालखंडामध्ये मान्सून मध्य महाराष्ट्रामध्ये येतो. तर मान्सून ऑक्टोबर ते डिसेंबर 11 सेंटीमीटर 11% कुठे पडतो? मराठवाडा या ठिकाणी पडतो. आणि ईशान्य मान्सूनपासून 3% पाऊस पडत असतो. जानेवारी, फेब्रुवारी असो किंवा मार्च, एप्रिल असो. असा हे पर्जन्याचा एक तक्ता होता. सौदी सरांच्या पुस्तकात त्यातून हा भाग घेतलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील कृषी हवामान विभाग बघू. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे कृषी हवामान विभागावर. यावर तुमचं पूर्णचं पूर्ण हवामान हे बाई समजणार आहे तुम्हाला. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, पावसाचे प्रमाण, हवामान, मृदा व त्या मृदेत घेण्यात येणारे पिकांचे स्वरूप यावरून महाराष्ट्राच्या कृषी खात्याने महाराष्ट्राची विभागणी किती विभागात केलेली आहे? 9 विभागात केलेली आहे. मग कशाहून कृषी हवामान विभाग पाडले जाते? प्राकृतिक रचना असो, पावसाचे प्रमाण असो, हवामान असो आणि मृदा असो आणि त्यात येणारे पिकांचे स्वरूप या या स्वरूपावरून यावरून किती महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग पाडलेले आहे. भारताचे कृषी हवामान विभागाने भारताची विभागणी किती विभागांमध्ये केलेली आहे? 15 विभागांमध्ये केलेली आहे. या 15 विभागांपैकी महाराष्ट्रामध्ये भारतीय कृषी हवामान विभाग क्रमांक 7 क्रमांकाचा आहे, 9 क्रमांकाचा आहे, 12 क्रमांकाचा आहे. असे 3 विभाग आहे. असे 3 विभाग येत असतात महाराष्ट्रातील कृषी हवामान विभागानुसार. पुढे कधी बघितलं तर बघा हे महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग आहे. या ठिकाणी बघा हा दक्षिण कोकणाचा भाग आहे. तुम्हाला माहिती डिटेलमध्ये सांगतो अजून. हा दक्षिण कोकणाचा भाग आहे. हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे दक्षिण कोकणामध्ये येतात. उत्तर कोकणामध्ये हे 4 जिल्हे येत असतात. बरोबर. हे आहे. पश्चिम घाटाचा भाग हा निळा कलरचा हा जो दाखवलेला आहे हा पूर्णचा पूर्ण पश्चिम घाटाचा भाग दाखवलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर उपपर्वतीय विभाग संक्रमण विभाग 1 हा या कलरचा संक्रमण विभाग 1 दाखवलेला आहे. संक्रमण विभाग 2 या कलरचा संक्रमण विभाग 2 दाखवलेला आहे. हा पण भाग चांगला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कमी पावसाचा प्रदेश म्हणजे आवर्षणग्रस्त हा दाखवलेला आहे. 6 नंबरचा प्रदेश आवर्षणग्रस्त प्रदेश दाखवलेला आहे. निश्चित पावसाचा प्रदेश हा 7 नंबरचा भाग दाखवलेला आहे. निश्चित पावसाचा प्रदेश मध्य महाराष्ट्र किंवा पठारी विभाग. 8 नंबरचा मध्य विदर्भ दाखवलेला आहे, मध्यम पावसाचा प्रदेश. आणि 9 नंबरचा पूर्व विदर्भ दाखवलेला आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती प्रकार आहे? 9 प्रकार आहे. तर दक्षिण कोकण किनारी विभाग, जांभ्या मृदेचा विभाग पण म्हणतात. आता आपण पहिला विभाग बघू. असे जितके विभाग आपण बघितले 9 विभागांचे प्रकार बघितले त्यावर आता आपण एक माहिती बघू. दक्षिण कोकण किनार विभाग, जांभ्या मृदेचा विभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा भाग या विभागात येतो. पावसाचे प्रमाण किती आहे? 105 दिवस आहे. म्हणजे दक्षिण कोकणामध्ये बघा म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 105 दिवस पाऊस आहे आणि 310 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो या भागामध्ये. प्रमुख पिके या भागामध्ये काय काय घेतले जातात? प्रमुख पिके तांदूळ घेतले जातात, वरी घेतली जातात, वरी आणि नागली हे पिकं घेतली जातात. तर उत्तर कोकण किनारे विभाग आहे, तांबूस तपकिरी मृदेचा विभाग आहे. यामध्ये बघा 4 जिल्हे येतात. कोणकोणते 4 जिल्हे येतील? या ठिकाणी पालघर आहे, इथे ठाणे आहे, या ठिकाणी मुंबई शहर, मुंबई उपनगर आहे, या ठिकाणी रायगड आहे आणि या ठिकाणी पावसाचे सरासरी दिवस 87 दिवस सरासरी दिवस पावसाचे आहे. तर या भागामध्ये 260 सेंटीमीटर इतका पाऊस या भागामध्ये पडतो. म्हणजे दक्षिण कोकणात जितका पाऊस पडतो त्याच्या कमी पाऊस उत्तर कोकणामध्ये पडत असतो आणि पिकं तेच घेतली जातात. तांदूळ, नागरी ही पिकं घेतली जात असतात. लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे फळबागा घेतल्या जातात. चिकू, फणस, आंबा, काजू अशा फळबागा तिथे घेतले जात असतात. पुढे पश्चिम घाटाचा हा प्रदेश आहे. पश्चिम घाटमाथ्याचा प्रदेश येतो. सर्वाधिक पावसाचा भाग येतो चिंचोळा प्रदेश येतो आणि या भागामध्ये 300 सेंटीमीटर ते 600 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडतो. मग पाऊस जास्त पडत आहे तर पिके कुठले घेतले जाणार आहे? ज्या ठिकाणी जास्त पावसाची पिके लागतात तशीच म्हणजे वरी आणि नाचणी हे पिकं घेतली जातील. उपपर्वतीय विभाग आहे, याला संक्रमण विभाग 1 सुद्धा म्हणतात आणि तांबड्या मृदेचा भाग सुद्धा या प्रदेशाला म्हटलं जातं.
सह्याद्री असा सह्याद्री संपतो आणि बरोबर सह्याद्रीच्या पूर्व साईडला हा तांबडा मृदेचा प्रदेश येतो. पूर्व भागाचा उतार जो असतो हा तांबड्या मृदेचा प्रदेश आहे. हा इथे बघा पुणे आहे, नाशिक आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेकडचा भाग. म्हणजे या ठिकाणी पुणे आहे, पुण्याचा पश्चिमेकडचा भाग, साताऱ्याचा पश्चिमेकडचा भाग, कोल्हापूरचा पश्चिमेकडचा भाग आणि हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये 70 ते 250 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. पावसाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे इथे तांदूळ, वरी आणि रगी हे पिकं घेतली जातात. लक्षात ठेवायचं आहे. नागली पण हे पीक घेतलं जातं. या भागामध्ये असे आपण आपले कृषी हवामानाचे विभाग बघत आहोत. आता पश्चिम घाटाचा प्रदेश आपण बघितला. पुढचा आता इथे बघा पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश याला संक्रमण विभाग 2 सुद्धा म्हणतात आणि हा विभाग संपल्यानंतर संक्रमण विभाग 1 संपल्यानंतर लगेच पश्चिम विभाग पश्चिमेकडचा भाग जो आहे हा येतो. म्हणजे इथे काय आहे? इथे संक्रमण विभाग 1 आहे आणि बरोबर पूर्व साईडला संक्रमण विभाग 2 आहे. या ठिकाणची मृदा मध्यम काळी असते आणि गडद काळी मृदा आढळते आणि या ठिकाणी पावसाचं प्रमाण 70 ते 125 सेंटीमीटर इतकं पावसाचं प्रमाण आढळतं. बघा या ठिकाणी नाशिक आहे, पुणे आहे, नगर आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे. बरोबर. पर्जन्य छायेचा प्रदेश येतो पुढचा. पर्जन्य छायेचा प्रदेश. बरोबर. पर्जन्य छायेचा प्रदेश आहे 70 ते 125 सेंटीमीटर इथे पाऊस आहे. ज्वारी, बाजरी ही प्रमुख पिकं घेतली जातात. इतर पण पिके लावली जातात. परंतु हे इथे प्रमुख पिके आहेत. बघा पुढे बघा पश्चिम महाराष्ट्रातला कमी पावसाचा प्रदेश ह्या 6वा विभाग आहे आणि या विभागाला अवर्षणग्रस्त विभाग म्हणतात. यावर प्रिलियमला सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि मुख्यला सुद्धा प्रश्न विचारला जातो. प्रिलियमला प्रश्न विचारला की या विभागाला काय म्हणायचं? अवर्षणग्रस्त विभाग आहे. काळी कसदार मृदेचा विभाग आहे. या विभागामध्ये अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये जळगावचा समावेश होतो. धुळे आहे, नाशिक आहे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली इतर जिल्ह्यांचे काही तालुके आणि पावसाचे 45 दिवस असतात आणि इथे 75 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो. 75 सेंटीमीटर पेक्षा पाऊस कसा पडतोय? कमी पडतोय या भागामध्ये अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये आणि इथे ज्वारी आणि बाजरी हे पिके महत्वाचे आहे. लक्षात ठेवायचं आहे. बघा 7 नंबरचा विभाग बघू आपण. मध्य महाराष्ट्र पठारी विभाग. हा जो विभाग आहे हा निश्चित पावसाचा प्रदेश आहे. म्हणजे काही झालं तरी या ठिकाणी 70 ते 90 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. यामध्ये करडी काळी मृदा आढळते. करडी काळी मृदेचा भाग आहे. याला निश्चित पावसाचा प्रदेश म्हणतात आणि या भागामध्ये ज्वारी, बाजरी आणि काही प्रमाणात गहू सुद्धा घेतले जातात. या भागावर मग कापूस घेतला जातो का? घेतला जातो. कडधान्य घेतले जातात का? घेतले जातात. इथे मध्य विदर्भ आहे. मध्य विदर्भ मध्यम पावसाचा प्रदेश. या ठिकाणी तपकिरी काळी मृदेचा विभाग या ठिकाणी येत असतो. बघा मध्य विदर्भामध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो. बरोबर. इथे जितका पाऊस पडला होता पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि किती झालेलं आहे? 90 ते 125 सेंटीमीटर इतका पावसाचं प्रमाण झालेलं आहे. आणि पिके तांदूळ आहे, ज्वारी आहे, बाजरी, गहू, तीळ, जवस हे पिकं घेतली जातात. कृषी हवामानाचे विभाग बघतो आहे आणि 9 नंबरचा विभाग हा तपकिरी आणि तांबड्या मृदेचा प्रदेश येतो. या ठिकाणी भाग येतो आणि या ठिकाणी पावसाचं प्रमाण कसं असतं? पावसाचे प्रमाण हे जास्त असते. भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो. पावसाचे प्रमाण 59 दिवसामध्ये 125 सेंटीमीटर ते 170 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडतो. आणि इथलं जे प्रमुख पीक आहे, इथलं प्रमुख पीक कुठलं आहे? तांदूळ हे प्रमुख पीक आहे. मित्रांनो अशा पद्धतीने मी तुम्हाला 9 विभाग हे प्रॉपर सांगितलेले आहे. इथे तुम्हाला पहिल्यांदा मॅप दाखवला. मॅपमध्ये एक एक हे सर्व दाखवले आणि त्यानंतर दक्षिण कोकण किनारे विभाग जांभ्या मृदेचा, उत्तर कोकण किनारे विभाग तांबूस तपकिरी मृदेचा, पुढचा पश्चिम घाटाचा प्रदेश आहे, उपपर्वतीय संक्रमण विभाग 1 आहे, तांबड्या मृदेचा भाग आहे, संक्रमण विभाग 2 आहे, मध्यम काळी मृदेचा, गडद काळी मृदेचा भाग आहे, पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश म्हणतात, कमी पावसाचा प्रदेश आहे याला अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणतात, काळी कसदार मृदेचा विभाग ह्या भागाला म्हणतात. नंतर निश्चित पावसाचा प्रदेश सांगितला, नंतर तपकिरी काळी मृदेचा भाग सांगितला, मध्य विदर्भ म्हणून
आणि शेवटचा मी तुम्हाला काय सांगितलं, तपकिरी आणि तांबड्या मृदेचा भाग म्हणजे पूर्व विदर्भाबद्दल हे माहिती सांगितलेली आहे. यावर 100% एक प्रश्न विचारला जातो. प्रश्न आला तर तुमचा बरोबर यायला पाहिजे. बघा, महाराष्ट्राच्या हवामानावर तुम्हाला कमीत कमी राज्यसेवा मुख्यला एक प्रश्न, हे आपले 3-4 जेवढे लेक्चर झालेले आहे ना, ते फक्त आपल्या एका प्रश्नासाठी भांडण चालू आहे. 1 किंवा जास्तीत जास्त 2 प्रश्नाच्या वरती विचारणार नाही. जी-एसला तर एकच क्वेश्चन विचारला जाईल. तो पण विचारला जाईल तर विचारला जाईल. पण ऑप्शनलला 100% प्रश्न विचारले जातील. जास्त. बरोबर. एक क्वेश्चन विचारला जाईल. एका क्वेश्चनसाठी तुम्ही हे 3-3 लेक्चर ऐकायचे आहेत. 3 ते 4 तासाचे आपले एकूण लेक्चर होतील. नंतर पुढचा त्रिवार्तानुसार महाराष्ट्राच्या हवामान विभाग. अमेरिकन शास्त्रज्ञ होता, तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर त्रिवार्ता. यांनी हवामानशास्त्रीय विभागाची 4 विभागात रचना केली आहे. 4 विभाग कुठले आहे? ए आहे, बी आहे, सी आहे आणि एच आहे. म्हणजे ए म्हणजे काय दिलेलं आहे त्यांना? ट्रॉपिकल, रेनी क्लायमेट असा ए विभाग पाडलेला आहे. बी विभागामध्ये ड्राय क्लायमेट विथ हाय टेम्परेचर बट लिटल रेनफॉल असं दिलेलं आहे. सी नंबरचा भाग आहे ड्राय विंटर विथ लो टेम्परेचर असं आहे. आणि एच आहे माउंटेन क्लायमेट. अशा पद्धतीने 4 हवामानदृष्ट्या भारताची 4 विभागात त्यांनी विभागणी केलेली आहे. तर यानुसार क्लायमेट क्लासिफिकेशन कधी बघितलं तर क्लायमेट क्लासिफिकेशनमध्ये बघा, क्लासिफिकेशन एडब्ल्यू एक भाग दिलेला आहे, एएम भाग दिलेला आहे, बीएसएच हा भाग दिलेला आहे. हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. बरोबर. एडब्ल्यू म्हणजे उष्णकटिबंधीय सवाना प्रदेश, ऋतुकालीन शुष्क हिवाळ्याचा प्रदेश. या भागामध्ये एडब्ल्यूचा तुम्हाला हा भाग दिसत असेल पूर्णचा पूर्ण. हा सर्वचा इथे सर्व एडब्ल्यू 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 लिहिलेला आहे. हा सर्व तो भाग आला. आणि दुसरा हा जो आहे शुष्क कोरडा उष्णकटिबंधीयाचा प्रदेश, हा बीएसएच हा आला. हा भाग बीएसएचचा आलेला आहे. हा पूर्ण विभाग बीएसएचचा आलेला आहे. हा सर्वचा सर्व विभाग बीएसएच आहे. आणि परत एडब्ल्यूचा हा इतका भाग दिलेला आहे. हा सुद्धा एडब्ल्यूचा आहे. म्हणजे उष्णकटिबंधीय सवाना प्रदेश. आणि इथे मोसमी प्रदेश दिलेला आहे, उष्णकटिबंधीय या नैऋत्य मान्सूनचा प्रदेश हा दिलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. असा मॅप तुम्हाला प्रिलियमला सुद्धा विचारला जातो. आणि मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला हा नकाशा माहिती पाहिजे. म्हणजे त्रिवार्ताने महाराष्ट्राचे हवामानाचे 3 भागांमध्ये रूपांतर केलेलं आहे. हे कोणकोणते आहे? तर हे कोणकोणते आहे? एडब्ल्यू आहे, एएम आहे आणि बीएसएच हे आहे. हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर. एडब्ल्यू म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? उष्णकटिबंधीय सवाना, उष्ण ऋतुकालीन शुष्क प्रदेश. एएम मध्ये तुम्हाला काय सांगितलं? उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून. आणि बीएसएच मध्ये काय सांगितलं? शुष्क कोरडा उष्णकटिबंधीय प्रदेश. हे भाग तुम्हाला तिन्हीही माहिती पाहिजे. हा आहे एएम चा भाग आहे, हा आहे बीएसएच चा भाग आहे आणि हा आहे एडब्ल्यू चा भाग आहे. असे 3 प्रदेश आहे. 3 प्रदेश तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे त्रिवार्ता यांनी पुढे एबीसीडी या उपगटात विभागले असून महाराष्ट्राची विभागणी पुढील विभागात करण्यात येईल. एएम बद्दल मी तुम्हाला सांगितलं. बघा, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट बद्दल सांगितलं. उष्णकटिबंधीय वर्षावनाचा हवामान विभाग हा सांगितला. यामध्ये या एएम भागामध्ये कुठला भाग येतो? महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचा विभाग येतो. एएम भागामध्ये कोकण किनारपट्टीचा विभाग. आता आपण महाराष्ट्राचे 9 हवामान विभाग बघितले. त्या 9 हवामान विभागामध्ये मी तुम्हाला हा एक सांगितला होता, दक्षिण कोकणाचा भाग सांगितला होता. हा तो भाग येतो. मग या भागातील तापमान किती आहे? 18.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान. म्हणजे तापमान कमी असते. या ठिकाणी 29 पेक्षा जास्त तापमान होत नाही. पावसाचे सरासरी प्रमाण 200 सेंटीमीटर इतके असते. तर ह्या भागामध्ये जास्तीत जास्त 310 सेंटीमीटर इतकाही पाऊस पडतो. तर एडब्ल्यू या भागामध्ये हा कोणता येतो? सवाना प्रदेश. म्हणजे प्रिलियमला इथे प्रश्न विचारला जातो. उष्णकटिबंधीय दमट कोरडे किंवा मान्सूनचा सवाना असा विचारला जातो. मी तुम्हाला मागच्या मॅपवर तो दाखवला आहे तो. बघा, पठारी प्रदेशाचा विभाग. महाराष्ट्र पूर्व पठार येतं. इथे हिवाळ्यात सरासरी तापमान किती असते?
18 अंश सेल्सिअस असते. उन्हाळ्यात सरासरी तापमान 32 अंश सेल्सिअस असते आणि कमाल तापमान किती आहे? 4608 पर्यंत इतकं कमाल तापमान असते. म्हणजे 46 अंश 8 पर्यंत इतकं तापमान असते. आणि पावसाळा जून ते सप्टेंबर या कालखंडात पावसाळा येतो आणि या विभागामध्ये 150 सेंटीमीटर इतका पाऊस पडत असतो. असा हा विभाग पडलेला आहे. आणि दुसरा BS1 चा हा भाग येतो. ट्रॉपिकल सेमी ॲरिड स्टेप्सचा भाग आहे हा. स्टेपीचा भाग आहे. क्लायमेटचा भाग येतो. उष्णकटिबंधीय, निम्न शुष्क आणि स्टेपी हवामानाचा प्रदेश असं याला म्हटलं जातं. तर यामध्ये पश्चिम घाटाला लागून असलेला पर्जन्यछायेचा जो पूर्ण प्रदेश येतो, म्हणजे ज्यामध्ये पाऊस कमी पडतो तो प्रदेश येतो. नकाशामध्ये तुम्हाला जे दाखवलेलं आहे. आणि हा पर्जन्यछायेचा प्रदेश मी तुम्हाला किती नंबरचा दाखवला होता? 6 नंबरचा दाखवलेला होता. यामध्ये सरासरी पाऊस किती पडतो आहे? 50 ते 70 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. परंतु प्रत्येक ठिकाणी सारखा पडतो का? नाही. म्हणजे या ठिकाणी असमान पाऊस पडतो. आपण पुसे सावळी हे बरोबर ना? या ठिकाणी किती कमी पाऊस पडलेला आहे? फक्त काहीतरी 20-22 दिवस पाऊस पडलेला आहे. 32-28 काही ठिकाणी वेगळ्या नोंदीनुसार कधी बघितलं 28 सेंटीमीटर, 32 सेंटीमीटर असा पाऊस पडलेला आहे. काही ठिकाणी हे पाऊस जास्त पडलेला आहे. 30 सेंटीमीटर आहे, 50 सेंटीमीटर आहे, 70 सेंटीमीटर आहे. इतका पाऊस पडलेला आहे काही काही ठिकाणी. हे आपण प्रॉपर बघितलेलं आहे. हा तुम्हाला पावसाचा प्रदेशाचा हा नकाशा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो पावसाचा विभाग बघितला, हा जो भाग आहे यामध्ये 300 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. यामध्ये 200 ते 300 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. ही रेष तुम्हाला जी दिसते कोकणातली, यामध्ये 200 ते 300 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. यामध्ये 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडतो आणि हा पूर्णचा पूर्ण भाग आहे. हा 100 ते 70 सेंटीमीटरच्या दरम्यान या भागामध्ये पाऊस पडत असतो. लक्षात ठेवायचं आहे. आणि आपला जो आवर्षणाचा भाग आला, हा सर्व भाग हा आवर्षणाचा आहे. कारण इथे बघा 70 ते 50, 50 ते 40, 60, 70 ह्या इतक्या दरम्यान पाऊस पडला. म्हणजे 50 पासून ते 70 पर्यंत हा आवर्षणग्रस्त प्रदेश आला. आणि हा जो विभाग आला हा निश्चित हवामानाचा प्रदेश आपण बघितला होता. हा 7 नंबरचा विभाग होता, निश्चित हवामानाचा प्रदेश. इथून बघा आवर्षणग्रस्त प्रदेशापासून जसं आपण कुठल्या साईडला ते पूर्व साईडला जात आहे, तसतसं पावसाचं प्रमाण कसं होत आहे? वाढत जात आहे. जसं आपण पश्चिमे साईडला जात आहे, तसतसं महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कसं होत जात आहे? वाढत आहे. लक्षात आलं का मित्रांनो? म्हणजे इथून बघितलं तर 150 पर्यंत पाऊस झाला. इथून बघितलं पावसाचं प्रमाण वाढत गेलं. पश्चिम घाटावर सर्वात जास्त पाऊस पडतो 300 ते 600 सेंटीमीटर दरम्यान. अशा पद्धतीने आपण पावसाळा, हिवाळा, उन्हाळा तिन्ही ऋतू बघितले. पाऊस कसा पडतो, हवामानाचे घटक कसे आहे, प्रॉपर आपल्या कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. मित्रांनो, इथे फक्त आपलं महाराष्ट्राचं हवामान इथे संपलेलं आहे. अजून भारत आणि जगाचा हवामान बाकी आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला यावर डिस्क्रिप्टिव्हमध्ये एकाधिक प्रश्न विचारला तर विचारला जाईल, नाही तर नाही विचारला जाणार. कारण GS मध्ये भूगोल किती मार्काला आहे, त्यातून ते महाराष्ट्राच्या हवामानाच्या विभागावर विचारतील का, भारताच्या हवामानाच्या विभागावर विचारतील का, जगाच्या हवामानाच्या विभागावर विचारतील. पण आपण प्रिपेअर राहायचं आहे. तुम्हाला ह्या एका प्रश्नासाठी फक्त एक प्रश्न, त्या एका प्रश्नासाठी मी जवळ-जवळ 3.5 ते 4 तास शिकवलेला आहे. आणि यावर मी तुमचे 3 ते 4 प्रश्नांची तयारी घेणार आहे. बरं. आणि तुमचे जे प्रश्नाची तयारी घेईल ते प्रश्न तुम्हाला कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही. ते स्वतः मी तयार केलेले असतील, स्वतः मी लिहिलेले असतील. 250 शब्दांमध्ये प्रश्न लिहिलेले असतील. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. फक्त विश्वास ठेवा, व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजे पैकीच्या पैकी याचा अर्थ असा की 15 मार्काला 50% पेक्षा 60, 70, 80% प्रश्न लिखाण कामामध्ये तुम्हाला इतक्या टक्के मार्क पडायला पाहिजे आणि तुम्हाला चांगला स्कोर आला पाहिजे. एकच उद्देश आहे. त्यामुळे आपण भेटू पुढच्या लेक्चरला.